शर्मा आहे का खर्मा आहे का खुर्मा कोण येते हो आणि ती दुसरा एक हो अंबाडी का काय अंबानी ते नाटक करायचं नाही इथं नाटकं नाही खेळायचं आमच्या संग ते बाकीचे सहन करते आणि इथं आकाच कला अवघड आहे अंबाडी ना अंबानी भाऊ रिलायन्स नाही फलायन्स नाही मग जेव्हा गेले सगळं मग मराठा मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचा हॉस्पिटलमधून मीडिया संघ बोलताना स्टेटमेंट बाहेर आलेले ते आंदोलनानंतर हॉस्पिटलमध्ये आजारी पडले होते त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते पण हॉस्पिटलमधून आता एक मीडिया संघ बोलताना यांचं स्टेटमेंट बाहेर आलेले जे सुमोना चक्रवर्ती कपिल शर्माच्या शोमध्ये ॲक्ट्रेस होती आणि अंबानी यांचे काही व्हिडिओ म्हणजे माहिती आली होती बातमी आली होती की आंदोलनकार्यांचा त्यांना त्रास होतोय त्यांनी असं स्टेटमेंट दिलं होतं सुमोना चक्रवर्तीने इंस्टाग्रामवर दिलं होतं अंबानीचं पण सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं मग त्याच्यावर मनोज जरांगे पाटलांनी आता प्रतिक्रिया दिलेली ती प्रतिक्रियामध्ये काय बोललेत काय नाही आपण ते पाहू आता त्याच्या वाटा गेले रे बाबा मग सुट्टी नाही मला ते आता कळालं काल मुंबईत मराठ्याच्या पोरायला कोणी एक जणांनी कोणी त्रास दिला कोण अंबाडी का काय तो रिलायन्सवाला अंबानी हा त्याच्या सुनानी काय 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 म्हणली जाऊन पोरायला कशामुळे काय घटना काय म्हणले असं ऐकायला मिळालंय मला माहित नाही मग आता खरं आहे का खोटं काल गेले होते ते आंदोलन संपल्याच्या नंतर होते अंबानी दर्शनासाठी म्हणले सून का काय कोण काय पोरायला म्हणले असं काहीतरी जर का ते खरं असलं ना अंबाडी ना अंबानी भाऊ रिलायन्स नाही फलायन्स नाही मग जेव्हा गेले आणि फिवा गेले सगळं मग तसलं जर काही चाळे केले असले ना सून हे म्हणून त्या बॉडीगार्डने कुठं लोटालोटी किंवा ती बाई तू ती बोलली तर मराठीच्या नादी लागायचं नाही तुला सांगतो हो ध्यानात ठेवा आणि ती कोण कोण आणखीन एक पोरगी आहे कोणत्या शर्माच्या याच्यात कॉमेडी करती कोण शर्मा आहे बेटे मराठ्याच्या पोराला तिला म्हणा त्रास देऊ नको तुम्ही पाहुणे तर आमची महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक आहेत ते तुम्ही तसे मुंबईत कसं वागता मला माहित नाही पण मराठ्याचा त्रास दिला ना भाऊ पाहुणे बेटच मोकळं करीन सगळं मुंबईचं आंदोलनाच्या दिवशी ती वाहनाच्या दरम्यान तिने ते संताप व्यक्त केला त्यानंतर पोस्ट डिलीट केली ज्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिचं म्हणणं काय त्रास झाला तिला काय त्रास झाला तुला पोस्ट मध्ये की आतापर्यंत मुंबईत मला सुरक्षित वाटलं पण आता सुरक्षित नाही वाटत तिकडे समुद्रात तू घर बांध ना मराठ्या संघ नाटक खेळायचं नाही तुम्ही बाकी संघ खेळत असताना तिथं मुंबईत आम्हाला देणं घेणं त्याशी मुंबईतल्या मराठ्या जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना मालक आम्ही आहेत मुंबईचे तुम्ही नाही तुम्ही पाहुणे आलेत आम तिथं नाटकं नाही खेळायचं आमच्या संघ ते बाकीचे सहन करते आणि इथं आकाच कला अवघड आहे शर्मा आहे का खर्मा आहे का खुर्मा कोण येते हो आणि ती दुसरा एक हो अंबाडी का काय अंबानी ते नाटक करायचं नाही इथं अजिबात कारण ह्या महाराष्ट्रातली गोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे तुम्ही पाहुणे असले नाटकं नाही करायचे मजेने राहा का व्यवसाय करा मोठे व्हा पण माया मराठ्याला मुंबईत खुनशीपणा करायचा नाही अजिबात कोणी तिथं सुट्टी नाही मी आहे तर वर तर सुट्टी नाही तुम्ही व्यवसाय करा मजा करा सगळे एकत्र राहा एक जेवण राहा मराठी माणसं राहा परप्रांतीय राहा दलित मुस्लिम राहा ते तर आमचेच आहेत इथलेच आहेत राहिलं परप्रांतीयाचा आणि मुंबईकरांचा विषय तुम्ही मजेने राहा एकमेकासंग व्यवसाय करा मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही तर मी सोडणार नाही